केंद्र सरकारचा एक मोठा निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। आताची मोठी बातमी समोर येते तर केंद्र सरकारचा निर्णय जो आहे तो सीए लागू करण्यात आलेला आहे। सीएच्या अधिसूचना जे आहेत ते लागू करण्यात आलेले आहेत। आता भारतामध्ये सर्वांना म्हणजे पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या सर्वच नागरिकांना जे आहे ते भारताचं नागरिकत्व मिळणार आहे। तर सीए अर्थातच नागरिकत्व सुधारणा कायदा जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे आणि या कायद्याअंतर्गत आता पाकिस्तान, अफगाणिस्तान याचबरोबर बांगलादेशमधून आलेल्या सर्वच जे नागरिक आहेत त्यांना भारतामध्ये राहत आहेत त्यांना आता कायदा मिळणार आहे। जे ते नागरिकत्व मिळणार आहे याच्यामध्ये बुद्ध, जैन, पारसी, ईसाई, शीख यांचा समावेश आहे। तर यांना फक्त या ठिकाणी नागरिकत्वच मिळणार नाही तर या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्या सगळ्याच मिळणार आहेत। निवडणुकांपूर्वी हा नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक म्हटला जात आहे। कुठेतरी केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे। गेल्या 4 वर्षांपूर्वी याची घोषणा झाली होती तर याचा भरभरून विरोधही करण्यात आला होता मोठ्या प्रमाणात दिल्लीमध्ये आणि काँग्रेसकडून याचा एक मोठा विरोध पाहायला मिळाला होता, जाळपोळ झाली होती। या कायद्याची घोषणा जेव्हा करण्यात आली तेव्हा जे आहे त्याचे पडसाद उमटताना दिसत होते। तर निवडणुकांपूर्वी ही मोठी घोषणा झाल्यानंतर मोदींचा मास्टर स्ट्रोक आता लोकसभा निवडणुकांपूर्वी पडलेला आहे। तर ही सर्वात मोठी घोषणा केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे। तर याची कुठेतरी व्यक्ती जी आहे याची कुठेतरी माहिती जी आहे ती देण्यात आली होती। तर गेल्या काही तासांपूर्वी याची चर्चा देखील सुरू होती की आज कोणत्या मोठा निर्णय जाहीर होणार। तर आता त्याची अधिसूचना जाहीर झालेली आहे। यामध्ये जैन, बुद्ध, पारसी, शीख, ईसाई या सर्वांना जे आहे ते या ठिकाणी नागरिकत्व मिळणार आहे आणि या ठिकाणी त्यांना भारताचं सर्व सुखसुविधा मिळणार आहेत, त्यांना ते घेता येणार आहेत। आणि ही मोठी अधिसूचना जी आहे ती आता जाहीर झाली असून आता लोकांमध्ये याचे काय पडसाद उमटतात ते पाहण्यासारखं असणार आहे।